जय जिनेंद्र, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं वैशी प्रांजू ब्लॉग मध्ये. उद्या आषाढी एकादशी निमित्त प्रांजलला नवारी घालायची होती. तिला रखमाई बनायचं होतं. त्यासाठी मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवले आणि तिचं मेकअपचं सामान काढून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले. सुरुवातीला यांचा भाजी पोळीचा डबा करून दिला आणि लगेच मग मी दुपारच्या स्वयंपाकाला लागले आणि पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या झाल्या आहेत माझ्या आणि आता किचन वाटा साफ करून घेते आणि वटा वगैरे स्वच्छ करून घेते आणि भाजी करायची राहिलेली आहे. भाजी वगैरे एखादी पटकन करून घेते आणि प्रांजलचं आवरायला घेते लवकर. चला तर मग प्रांजलला उठवते मी आता. अरे तू उठली? म्हणलं तुला उठवायला चिव लागले होते मी तर. पटकन उठली तू तर. प्रांजल तर आज फार लवकर उठली आहे. आता मी तिला आंघोळ वगैरे घालते आणि आवरायला घेते. प्रांजलची आता मी तयारी करायला घेत आहे. सगळा पसारा मांडून ठेवला मी आता आणि तिला आता मी नवार घालायला सुरुवात करते. ही साडी मी तिच्यासाठी सिलेक्ट केली आहे. हे अंगाला एकदम चुकून बसत होती तिला आणि व्यवस्थित घालता पण येत होती मला ती. त्याच्यामुळं मग मी ही साडी नाका घेतली, नवार घालायला घेतली मी तिला. तरी पण मला काल मी इतकी प्रॅक्टिस करून पण मला आज पण थोडंसं अवघड जातच होतं तसं पाहिलं तर. आणि मग मी पहिले नाका वरच्या साईडनं मिऱ्या करायला घेतल्या, मग खालच्या साईडनं मिऱ्या करायला घेतल्या. मग नंतर जमलं मला ते सगळं पद्धतशीरपणे, कारण की मी पहिल्यांदा अशी नवार हा प्रकार असा घालत होते मी, असा धोती प्रकार. त्याच्यामुळे मग थोडं हार्ड गेलं, पण मग नंतर मग मला ते व्यवस्थित घालता आलं तिला आणि ती नंतर फार छान पण दिसत होती. तिचं मेकअप वगैरे करत होती. तिचे लिपस्टिक वगैरे लावून दिली, तिला आयलायनर लावून दिलं आणि सगळीकडं पसारा झालेला होता. कारण की मेकअप वगैरे म्हटलं की ना घरातलं काही कळत नाही, आवरायचं आणि नाका पुन्हा जर आवरायचं त्याचं इतकं सारं पसारा राहतो. हे घ्या ते घ्या ते घ्या सगळं राहतं जवळ आणि मग सगळं मांडून ठेवलं. मग तिचं प्रांजल अशी पूर्णपणे रेडी झाली. दीदीनं आणि मी दोघींनी मिळून तिचा मेकअप केला तो आणि दीदी मला खूप मदत केली याच्यामध्ये. आणि ही आपली प्रांजल आता रेडी झाली आहे रखमाई बनून आणि आता आम्ही शाळेत निघालो. शाळेत पोहोचल्यावर मी तिथे छोटासा व्हिडिओ घेतला विठ्ठल रखमाई सोबत म्हणून असा. प्रांजलचा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा.